नमस्ते. घटस्थापना आणि नवरात्रोत्सवानिमित्त तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. घटस्थापना आणि नवरात्रीची कथा. घटस्थापना म्हणजे कलश किंवा कुंभ. तो सृष्टी आणि ब्रह्मांड यांचे प्रतीक मानला जातो. ही हिंदू धर्मातील एक अतिशय महत्त्वाची आणि पवित्र पूजा आहे. हजारो वर्षांपूर्वी महिषासूर नावाचा एक अत्यंत शक्तिशाली राक्षस होता. त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवले होते. या वरदानानुसार त्याला कोणताही देव किंवा पुरुष मारू शकत नव्हता. वरदानाच्या गर्वाने त्याने स्वर्ग आणि पृथ्वीवर हाहाकार माजवला. देवतांनाही त्याने हरवले आणि स्वर्गावर कब्जा केला. त्याच्या क्रूरतेमुळे त्रस्त झालेल्या देवतांनी त्रिदेव ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याकडे मदत मागितली. देवतांच्या विनंतीनंतर त्रिदेव आणि इतर देवतांनी त्यांच्या शक्तींचा वापर करून एका दिव्य स्त्रीला जन्म दिला. ती स्त्री अत्यंत तेजस्वी होती आणि तिचे रूप मनमोहक असले तरी तिच्या डोळ्यात प्रचंड क्रोध दिसत होता. तिला आदिशक्ती दुर्गा असे नाव दिले गेले. प्रत्येक देवतेने तिला आपली शक्ती आणि शस्त्रे दिली. शंकराने त्रिशूळ, विष्णूने सुदर्शन चक्र, इंद्राने वज्र आणि इतर देवतांनीही तिला आपापली शस्त्रे दिली. या शस्त्र आणि शक्तींनी सुसज्ज होऊन दुर्गा देवी महिषासुराशी युद्ध करण्यासाठी निघाली. दुर्गा देवीने महिषासुराला युद्धासाठी आव्हान दिले. सुरुवातीला महिषासुराने देवीच्या शक्तीला कमी लेखले, पण लवकरच त्याला देवीच्या सामर्थ्याचा अंदाज आला. त्यांच्यात 9 दिवस घनघोर युद्ध झाले. कधी दुर्गा देवी महिषासुराचा पाठलाग करत होती, तर कधी महिषासुर रूप बदलून देवीला चकमा देत होता. पण देवीच्या क्रोधासमोर आणि शक्तीसमोर त्याचा टिकाव लागला नाही. 9व्या दिवशी दुर्गा देवीने महिषासुराच्या छातीत त्रिशूळ खुपसून त्याचा वध केला आणि विश्वाला त्याच्या तावडीतून मुक्त केले. हा विजय फक्त एका स्त्रीचा नव्हता, तर तो चांगल्याचा वाईटावर, सत्याचा असत्यावर आणि धर्माचा अधर्मावर विजय होता. म्हणूनच नवरात्रीच्या पहिल्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते आणि 10व्या दिवशी विजयादशमी दसरा साजरा केला जातो, जो दुर्गेच्या विजयाचे प्रतीक आहे. नवरात्र हा उत्सव आपल्याला शिकवतो की वाईट कितीही शक्तिशाली असले तरी शेवटी सत्याचाच विजय होतो. या 9 दिवसांमध्ये देवीची पूजा करून आपण आपल्यातील नकारात्मक विचार आणि वाईट वृत्तींचा नाश करण्याची प्रार्थना करतो. हा उत्सव आपल्याला सकारात्मकता, धैर्य आणि वाईटाशी लढण्याची प्रेरणा देतो.